हॅलो एव्हरीवन, आज आपण डिस्कस करणार आहोत IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम. कार्बन कंपाऊंडमधली खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट टॉपिक आहे IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम. तर यामध्ये आपल्याला पॅरेंट नेम दिलं जाईल, त्यावरनं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल, किंवा तुम्हाला स्ट्रक्चर फॉर्म्युला दिला असेल त्यावरून तुम्हाला त्याचं नेमिंग करावं लागेल. तर नोमेनक्लेचर सिस्टीम जे आहे हे दोन असतं. एक असतं कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी असतं IUPAC नेम सिस्टीम. जसं ज्यामध्ये आपल्याला घरी एका वेगळ्या नावाने आवाज जातो आणि स्कूलमध्ये नाव वेगळं असते. ओके, असे दोन नावं असतात पण व्यक्ती एकच असतो. ओके, त्याच पद्धतीनं आपल्याला जो कंपाऊंड दिला असेल त्या कंपाऊंडला आपल्याला जो काही फॉर्म्युला असेल हा सेम राहतं, पण स्ट्रक्चर आपण वेगवेगळं काढू शकतो. ओके, मग त्याला एक कॉमन नेम असेल आणि एक IUPAC नेम असेल. तर IUPACचा फुल फॉर्म काय होतं ते आपण समजून घेऊया. तर इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात असू द्या, MCQमध्ये बाय चान्स येऊ शकतं. तर IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम काय असतं? इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री फॉर अप्लाइड केमिस्ट्री. तर ही केमिस्ट्रीमधली एक नोमेनक्लेचर सिस्टीम आहे ज्यामध्ये आपल्याला कार्बन कंपाऊंडला काय करायचं आहे? नेमिंग करायचं आहे. तर दोन सिस्टीम असतात. एक म्हणजे कोणती? कॉमन नेम सिस्टीम. ठीक आहे, कॉमन नेम सिस्टीम. आणि दुसरी कुठली येतं? IUPAC. ठीक आहे, तर आपल्याला IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम कशा पद्धतीनं काढायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त कार्बन दिलेलं असेल. ओके, विदाउट फंक्शनल ग्रुप, तर त्याचं नोमेनक्लेचर कसं करायचं, आणि फंक्शनल ग्रुप किंवा हेट्रो ॲटम्स अटॅच असेल त्यामध्ये तर त्यांचं कसं करायचं. तर काही स्टेप्स फॉलो करायचे आपल्याला. तर बघा, फर्स्ट स्टेप, आपल्याला जर कंपाऊंड दिला असेल तर पहिलं ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, अँड राईट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे, आपल्याला जर फॉर्म्युला दिला असेल तर आपण काय करणार? त्या फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर आपण काढणार आणि कार्बन ॲटम राईट करणार. ओके, हे केल्यानंतर जे काही कार्बन असतील, जेवढे काही कार्बन असतील त्या कार्बनमध्ये 5 असेल, 6 असतील, 7 असेल, जे काय असेल त्या कार्बन कंपाऊंडचं नेमिंग आपण करणार. मग नेमिंग कसं करणार? तर त्यामध्ये जर डबल बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड असेल तर आपण जे काही कंपाऊंड असेल सिंगल बॉन्ड असेल तर आपण काय वापरणार? ANE वापरणार. डबल बॉन्ड असेल तर ENE वापरणार आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE वापरणार. जेव्हा आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ करू तेव्हा. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, आता तुम्ही या ठिकाणी ANE आहे, YNE आहे हे तुम्ही अटॅच केलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करणार? स्टेप नंबर 2 तुम्ही काय फॉलो करणार? ठीक आहे, स्टेप 1 तुम्हाला कळलं आहे, ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला, राईट द नंबर ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे, आणि सिंगल बॉन्ड असेल तर ANE वापरणार, डबल बॉन्ड असेल तर ENE करणार, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. म्हणजे सपोज समजा तुम्ही काढला आहे 5 कार्बन आहे आणि त्यामध्ये डबल बॉन्ड आहे, तर तो कंपाऊंड जो आहे हा पेंटीन होईल. काय होणार? तो पेंटीन होईल, कारण का त्या कंपाऊंडमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. परंतु त्या कंपाऊंडमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल आणि 6 कार्बन आहे, सिंगल बॉन्ड 6 कार्बन आहेत, तर तो काय होईल? 6 वाला हेक्झेन होणार. काय होणार? हेक्झेन होणार. परंतु 4 कार्बन आहेत, असे स्टेट 4 कार्बन आहेत आणि ते 4 कार्बनमध्ये कुठल्या तरी 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तर पेंटीन वापरणार, या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे तर ANE वापरणार. परंतु 4 कार्बन ॲटम्स आहेत स्टेट चेनमध्ये आणि कुठल्या तरी 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तर ब्युटेनमध्ये. ठीक आहे, 4 कार्बन, तर हा जो कंपाऊंड असेल तो कोणता असेल? ब्युटाईन असेल. म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये जो काही स्ट्रक्चर असेल त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असणार. ओके, या पद्धतीचं. आता स्टेप नंबर 2 काय सांगतं आपल्याला, की जर त्या कार्बन कंपाऊंड समजा लेट सपोज या ठिकाणी मी हेक्झेन म्हटलं आहे. ठीक आहे, तर या हेक्झेनमध्ये जर एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर काय? फंक्शनल ग्रुप आर अटॅच टू दी कार्बन ॲटम्स किंवा प्रेझेंट. ठीक आहे, असं म्हटलं जाईल या कार्बन चेनमध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच आहे का फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, तर आपण काय करणार? मग फंक्शनल ग्रुप कोणकोणता असू शकतो?
तर त्यामध्ये अल्कोहोल OH असू शकतं, CHO अल्डिहाइड असू शकतं, COOH अल्कोहोल कार्बोक्सिलिक ॲसिड असू शकतं, त्यानंतर CO केटोन असू शकतं, O इथर असू शकतं, COO इस्टर असू शकतो, NH2 अमाइन असू शकतं, किंवा हॅलोजन फॅमिलीमधला कुठलाही पण हॅलोजन फॅमिलीमधले. ठीक आहे. तर एवढे आपले काय तर फंक्शनल ग्रुप आहेत. हे जर फंक्शनल ग्रुप जर त्या कार्बनच्या स्टेट चेनमध्ये जर प्रेझेंट असतील तर आपण आधी काय करतो, ANE, ENE आणि YNE यापैकी एक कुठला तरी बॉन्ड प्रेझेंट राहील. तर आपण जो हा ANE आहे, हा आपण ANE जो आहे यामधला जो शेवटचा E आहे, शेवटचा E जो असणार, ठीक आहे, हा आपण रिप्लेस करणार. हा आपण काय करणार, रिप्लेस करणार. कशानं तर फंक्शनल ग्रुपच्या सफिक्सने. फंक्शनल ग्रुपच्या काय सफिक्सने काय करणार, रिप्लेस करून टाकणार त्याला. जसं की अल्कोहोलचं आपण IUPAC नोमेनक्लेचर कसं असणार, OL वापरतो, अल्डिहाइडचं AL वापरणार, कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण OIC ॲसिड वापरतो, केटोनचं ONE वापरतो. ठीक आहे. तर हे आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर इस्टरचं आपण त्या ठिकाणी OATE वापरतो, इथॅनोएट. अमाइनचं अमाइन वापरलं जातं. आणि हॅलोजन फॅमिलीमध्ये क्लोरो, ब्रोमो आणि आयडो ही जी आहे हॅलोजन फॅमिली, यामध्ये आपण ही जी असेल, हे जर प्रेझेंट असेल तर हे आपण ऑलवेज कुठं वापरणार, प्रिफिक्समध्ये वापरणार. कुठं वापरणार, प्रिफिक्समध्ये. इथपर्यंत सर्व माझ्यासोबत आहात का? सर्वांना कळतंय सर्व इथपर्यंत? ओके, काही अडचण नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आहे. 2 रूल आपण या ठिकाणी पाहिले आहेत. रूल सिम्पल आहेत. जेव्हा हे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू तुमचे पूर्ण त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. हा क्वेश्चन 101% येतो म्हणजे येतो. यावर तरी जर नाही आला तर या पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर तरी ड्रॉ करावा लावतं. ठीक आहे. जे काही इम्पॉर्टंट PYQ आहे मागल्या वर्षीचे ते सुद्धा कोणकोणते आले त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत. ठीक आहे. तर सेकंड स्टेप झाली. त्यानंतर स्टेप नंबर 3. ओके, स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 3 काय सांगतोय, जर या चेनमध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच असेल, फंक्शनल ग्रुप अटॅच असेल कोणता, एकतर कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा अल्डिहाइड. हे दोन जे आहेत हे एंडिंगला प्रेझेंट राहतं. कुठं, एक तर स्टार्टिंगला किंवा एक एंडिंगला, या पॉईंटला हे दोन प्रेझेंट असतं. तर आपल्याला जी काही नंबरिंग करायची आहे, ही ऑलवेज नंबरिंग जी आहे ही ऑलवेज कुठून करायची आहे, जिकडनं फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे तिथं. फंक्शनल ग्रुप आर प्रेझेंट. ठीक आहे. जिकडनं फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे तिकडनंच आपण काय करणार, नंबरिंग करायचे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बस या गोष्टी लक्षात, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. हे 3 रूल महत्त्वाचे आहे. पहिले काय, टू ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड काउंटिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन स्टेट. आपल्याला कार्बन ॲटम स्टेट ड्रॉ करायचे आहेत. ओके, हा पहिला. दुसरा, त्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ANE वापरणार, डबल बॉन्ड असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. जसं जे कार्बन असेल तेवढे. ओके, जसं की 5 कार्बन असेल आणि सिंगल बॉन्ड असेल तर पेंटेन वापरणार. ओके. मग सेकंड स्टेप काय बघणार, त्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे का. फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्यामधला समजा पेंटेन आहे तर त्याला पेंटेनचा E आपण रिप्लेस करणार. कशानं, त्या फंक्शनल ग्रुपच्या नावानं, नेमिंगनं. ओके. आणि शेवटची स्टेप आपल्याला काउंटिंग करायचे. तर जिकडनं फंक्शनल ग्रुप जवळ पडेल किंवा तिकडनं फंक्शनल ग्रुप असेल तिकडनं आपण काय करणार, काउंटिंग करणार. तर हे 3 महत्त्वाचे रूल्स कळलेत का? ओके, येस, कमेंट करा पटापट. हे जर कळले असेल तर आपण आता या ठिकाणी नोमेनक्लेचर आपण करणार आहोत. ओके, याला मी रफ करतोय, तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊन घ्या. ओके. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फंक्शनल ग्रुप हे लक्षात ठेवा, कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत. 3 महत्त्वाचे हेटेरो ॲटम्स आहेत, हॅलोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ओके, सिम्पल. आता आपण एक स्ट्रक्चर घेऊया. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल घेतो आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल जे आहेत लास्ट प्रिव्हियस एक्झामला आलेले एक्झाम्पल आहेत. ओके. तर एक्झाम्पल बघा या ठिकाणी मी काय घेतो आहे, एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. येस, 1 मिनिट, आवाज चेक येतो आहे सर्वांना. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल जे आहे मी तुम्हाला नाव दिलं आहे.
प्रोपेन टू ऑल असं तुम्हाला एक्झाम्पल दिली. आता तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे प्रोपेन टू ऑल. तर याचं स्ट्रक्चर काढणं खूप इझी आहे. आता बघा प्रोपेन म्हणजे किती 3 कार्बन. तर 1 2 3 कार्बन. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन. आता जर बघितलं हा झाला प्रोपेन 3 कार्बन. काय म्हणतोय OL. आता OL जो आहे हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे तर हा आहे अल्कोहोलचा. हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे. अल्कोहोल करता आपण OL यूज करतो आणि त्याचा OLचा जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोलचा तो असतो बॉन्ड OH. कोण असतं बॉन्ड OH. म्हणजे 1 2 3 हे झाले 3 कार्बन. प्रोपेन 3 कार्बन. तर काय म्हणतोय सेकंड नंबरच्या कार्बनला OL ग्रुप अटॅच आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच आहे OH हा ग्रुप अटॅच आहे. आणि आपल्याला माहिती आहे कार्बनची टेट्राव्हॅलन्सी असतं 4 बॉन्ड. तर या ठिकाणी हे काय बनलं आहे फंक्शनल ग्रुप. हा बनला आहे स्ट्रक्चर आपलं. हे काय बनलेलं आहे स्ट्रक्चर बनलेलं आहे कोणाचं प्रोपेन टू ऑलचं. मग पहिली स्टेप काय असेल टू ड्रॉ द नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय असेल द फंक्शनल ग्रुप इट अटॅच अल्कोहोल ॲज अ फंक्शनल ग्रुप is attached to second कार्बन ॲटम. ठीक आहे सेकंड ग्रुपला कोण अटॅच आहे कार्बन ॲटमला अटॅच आहे. मग मी हे 3 कार्बन 1 2 3 आणि सेकंडला कोण अटॅच आहे OH आहे. आणि या ठिकाणी साईडला काय असेल असे 3 हायड्रोजन असतील. ठीक आहे तर हे बनलं आपलं स्ट्रक्चर कशाचं प्रोपेन टू ऑलचं. असं तुम्ही कुठलंही स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करू शकता. आता या ठिकाणी मी म्हटलं आहे पेंटेन 3 ऑल. आपण घेऊया सेकंड एक्झाम्पल पेंटेन 3 ऑल. हे पूर्ण एक्झामला आलेले आहेत. ओके लक्षात असू द्या पेंटेन 3 ऑल. आता बघा पेंटेन म्हणजे किती 5. मी डायरेक्ट स्ट्रक्चर काढतोय. ठीक आहे तुम्ही या ठिकाणी शोधता ड्रॉ द नंबर ऑफ कार्बन. कोणता आहे पेंटेन म्हणजे किती 5 कार्बन. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 5 कार्बन. ओके 5 कार्बन आर अरेंज इन द स्ट्रेट चेन. ओके 5 कार्बन मी काय केले अरेंज केले फर्स्ट चेनने. आता काय म्हणलं आहे मी OL दॅट इज अल्कोहोल OH ॲज अ फंक्शनल ग्रुप. OH जो आहे हा कोण आहे फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू. आता बघा इथं काय म्हणलं आहे 3 म्हणजे काय तिसऱ्या नंबरचा कार्बन अटॅच टू थर्ड नंबर ऑफ कार्बन ॲटम. तिसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. आता थर्ड नंबरचा कोणीकडे द्यायचा बघा असे बॉन्ड असतील अशाला राईट. आता काउंटिंग कुठं करणार तुम्ही थर्ड नंबर म्हटल्यानंतर 1 2 3 4 5. एक तर तुम्ही 1 याला 2 3 4 5. आता मी इकडनं काउंटिंग केलं तर थर्ड माझा हा येतोय. आणि मी जर इकडनं काउंटिंग केली तर 1 2 3 4 5. म्हणजे मी इकडनं काउंटिंग केली काय आणि इकडनं काउंटिंग केली काय माझा थर्ड नंबरचा कार्बन सेम येतोय एकाच ठिकाणी येतोय. म्हणजेच या ठिकाणी जो फंक्शनल ग्रुप असेल हा कुठं या ठिकाणी OH अटॅच असणार आहे. ओके राईट केलं आहे. आणि थर्ड ग्रुप आपण काय लिहिणार 1 2 3 4 तर 5 पेंटेन सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये पेंटेन 3 ऑल. ठीक आहे आणि या ठिकाणी आपण काय करणार असे हायड्रोजन या ठिकाणी अटॅच करून देऊया. येस एवढं सोपं आहे त्यामध्ये. ओके हा जो होता हा कुठला होता अल्कोहोलच्या बाबतीमध्ये. मग कुठलाही असू द्या तो. आता हा सिंगल बॉन्ड आहे पेंटेनवाला. आता मी त्या ठिकाणी सपोज पेंटीन म्हटलं असतं ठीक आहे पेंटीन म्हटलं असतं तर काय स्ट्रक्चर जो आहे हा बदलला असता का. तर बघा मी तर फॉर्म्युला लिहितोय पेंटीन 3 ऑल. बघा हा पेंटेन 3 ऑल आहे आणि हा पेंटीन 3 ऑल आहे. कुठला
पेंटीन 3 ऑल. आता हा पेंटीन 3 ऑल जो आहे हा स्ट्रक्चर आपण कसं काढणार. ओके, खूप सिम्पल आहे, काही अवघड नाही एवढं. तर आपल्याला काय पाहायचं आहे, पहिले पाहायचं आहे कार्बन ॲटम, पॅरेंट नेम. इथं पेंट आहे, पेंट म्हणजे 5, पेंट म्हणजे 5. तर 5 कार्बन काढून घेऊया आपण. 1 2 3 4 5. क्लिअर इथपर्यंत 5 कार्बन मी काढले आहेत. आता दुसरं काय सांगतोय, यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे. चला OL आहे, OL आहे, OL आहे म्हणजेच कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्कोहोल आहे, अल्कोहोल आहे म्हणजेच त्याचा फंक्शनल ग्रुप काय, बॉन्ड OH आहे. आणि कुठल्या कार्बनला अटॅच आहे, तिसऱ्या कार्बनला अटॅच आहे. कितव्या, तिसऱ्या. तर 1 2 3 इकडनं पण आणि इकडनं पण 3, म्हणजे या ठिकाणी काय असेल, OH असणार. इथपर्यंत क्लिअर झालं आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. येस तर सोबतच माझ्या. आता इथे काय होतं, पेंटेन होतं म्हणजे ENE होतं, ANE होतं, सिंगल बॉन्ड होतं. पण इथं काय ENE आहे, इथे काय आहे ENE आहे म्हणजेच कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहेत. मग आता हा डबल बॉन्ड कुठं द्यायचा, त्यांनी काय मेन्शन केलं आहे का, कुठल्या कार्बनला द्या, नाही, तुम्ही कुठंही अटॅच करू शकता. आता जर बघितलं आपण तर याला असे 3 कार्बन, याला 2 हायड्रोजन, याला असे 2 आणि याला 3 असे हायड्रोजन त्या ठिकाणी काय असतील, अटॅच असतील. ठीक आहे, हा सध्या झाला पेंटेनचं स्ट्रक्चर आहे. हे पेंटेन 3 ऑलचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला ENE म्हणजे कुठेतरी डबल बॉन्ड द्यायचा आहे, कुठेतरी डबल बॉन्ड द्यायचा आहे. मग आता डबल बॉन्ड जर मला द्यायचं, मग मी म्हटलं इथं मला डबल बॉन्ड द्यायचा आहे, या दोघांमध्ये ऑलरेडी एक बॉन्ड आहे आणि परत मला एक बॉन्ड द्यायचा आहे. तर मी असा एक बॉन्ड दिला तर या कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम कमी होईल इथला, आणि इथला सुद्धा एक काय होईल, कमी होईल. काय सांगतोय, जर आपण 2 कार्बनमध्ये जर बॉन्ड टाकत असू, 2 कार्बनमध्ये हे 2 कार्बन ॲटम आहेत, या 2 कार्बनच्या ॲटममध्ये आपण जर बॉन्ड ॲड करत असू, डबल बॉन्ड टाकत असेल, तर दोन्ही कार्बनचे 1 हायड्रोजन ॲटम्स काय करायचे, कमी करायचे. बस एवढं सिम्पल आहे, एवढं सिम्पल आहे. आता आपण डबल बॉन्ड या आणि सेकंड आणि थर्ड कार्बनच्या मधात टाकतोय, सेकंड आणि थर्ड कार्बनच्या मधात टाकतोय. तर सेकंड कार्बनचा एक हायड्रोजन आणि थर्ड कार्बनचा एक हायड्रोजन काय करायचा, कमी करायचा. तर हे स्ट्रक्चर बनलं आपलं पेंटीनचं, पेंटीन 3 ऑल. पेंटीन म्हणजे काय की डबल बॉन्डवाला, पेंटीन म्हणजे काय, डबल बॉन्डवाला. ठीक आहे, परत मी जर बॉन्ड वाढवला तर परत हायड्रोजन काय करणार मी, कमी करणार ऑब्वियसली. ओके, तर हा होतं पेंटीनचं अल्कोहोलच्या बाबतीतनी. असंच आपल्याला असणार अल्डिहाइडच्या बाबतीत झालं आहे, असंच अल्डिहाइडच्या बाबतीत असणार आहे. ठीक आहे, तर अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OL असतं. ओके, OL आपण सफिक्स ॲड करतोय आणि फंक्शनल ग्रुप OH राहतं. आता अल्कोहोल वाणीच एक दुसरा असतं जो आपल्याला पाहायचा आहे. हे आपण अल्कोहोलच्या बनवल्या. ठीक आहे, काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय अल्कोहोलचे. ठीक आहे, अल्कोहोल मी या ठिकाणी काही स्ट्रक्चर देतोय, तुम्ही त्यांचे कमेंट्समध्ये त्यांचं नाव कमेंट्स करा. ठीक आहे, मी या ठिकाणी एक्झाम्पल देतोय. ठीक आहे, फर्स्ट ज्या तुम्हाला नाव तिथं कमेंट करायचं आहे. फर्स्ट फर्स्ट. ओके, दिसतंय सर्वांले, दिसतंय. येस, एक वेळ चेक करतोय, दिसतंय सर्वांले. येस, राईट. तर तुम्ही काय करायचं, यांचं नाव जे आहेत, यांचं IUPAC नेम जे आहे हे तुम्ही कमेंट्स करायचं आहे, काय असेल जे मी सांगितलं त्या पद्धतीनं. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन घेऊ आणखीन एक. ओके, आता जो फंक्शनल ग्रुप आहे ना, एक गोष्ट काय करा, जिकडनं हा फंक्शनल ग्रुप OH जो आहे, जिकडनं जवळीक पडेल तिकडनं काउंटिंग करायची. काय म्हटलंय मी, जिथं फंक्शनल ग्रुप काउंटिंगला जवळ पडेल. ठीक आहे, काउंटिंगला फंक्शनल ग्रुप हा काय असेल, जवळ पडत असेल, जिकडून नियरेस्ट आहे, जिकडून काउंटिंग करताना फंक्शनल ग्रुप नियरेस्ट आहे तिकडनं काउंटिंग करायची. ठीक आहे, आता इतर पाहिलं तर इकडून 4 नंबरला, इकडून 3rd नंबरला आहे, तुम्ही काउंटिंग इकडनं करणार. ओके, इकडनं करणार. ओके, चला कमेंट्स करा. थर्ड क्वेश्चनचा घेतो आणखीन एक. फर्स्ट, सेकंड, फक्त मी या ठिकाणी कार्बन काढतोय. तुम्हाला हे जे नंबरिंग जे आहे काय असेल 4th नंबरचं.
ओके, तर हे 5 स्ट्रक्चर मी या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. तुम्हाला यांचे नोमेनक्लेचर जे आहेत हे कमेंट करून सांगायचे आहेत. काय काय नाव असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. हे झाले अल्कोहोलचे. अशाच पद्धतीनं अल्डिहाइडचे असणार, कार्बोक्सिलिक ॲसिडचे असणार. अशा आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आपल्या जास्तीत मित्रांना शेअर करा. आणि इथून नवीन येणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्याला प्रेस करा, जेणेकरून इथून नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.